आज मी कपाट आवरायला घेतलं होतं कारण कपाटामध्ये खूप जास्त पसारा झाला होता. आता ज्या लेडीज हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना ही कंडिशन चांगलीच माहिती असेल. एक जरी साडी कपाटातून काढली ना तरी सगळं कपाट अस्तव्यस्त होऊन जाते आणि परत आपल्याकडे तेवढा वेळही नसतो की सगळं काही व्यवस्थित ठेवून द्यावं. आज वेळ होता म्हणून मी थोडंफार आवरून घेतलं. सकाळी मी सत्यनारायणांची पूजा केली होती. खरं तर ही पूजा कोजागिरी दिवशीच करायची होती, पण त्या दिवशी आम्ही पुण्याला गेलो होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही पूजा करून घेतली. त्यानंतर केस वगैरे विंचरून घेतले. केसांची लेंथ एवढी वाढली आहे ना, सकाळी केस धुतले तरीही दिवसभर सुकत नाही. आता छान सुकले होते म्हणून म्हटलं विंचरून घ्यावेत. आणि एवढ्यात घरातली कामे, त्याचबरोबर बाहेर प्रवास, यामुळे केसांची प्रॉपर काळजी घ्यायला जमत नाही आहे. आणि काळजी न घेतल्याने केस खूप जास्त ड्राय आणि रफ झाले आहेत. पण आता मी ठरवलं आहे थोडासा वेळ काढून केसांकडे लक्ष द्यावं म्हणून. आणि केसांसाठी मी घरगुती ऑइल वापरते, म्हणजे मी ती घरीच बनवते. तुमच्यासोबतही नक्की शेअर करेन. त्यानंतर संध्याकाळची कामे करून घेतली, बाजार वगैरे निवडून ठेवला आणि ही केळी जी आहे ती आमची घरचीच आहे. याचे वेफर बनवायचे होते, पण आता ती जरा पिकल्यासारखी झाली आहे म्हणून त्याचे वेफर्स तर काही होणार नाही. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.